खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सगळ्यांना आमच्या सगळ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. ह्या दिवशीच लग्न, नामकरण, गृहप्रवेश किंवा सुवर्ण खरेदी केली जाते. आता सोनं घेणं काही सोपं राहिलं नाही, पण ज्याला घ्यावं लागतं त्याला घ्यावंच लागते, काही किती महाग झालं तरी. आता ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर काही कर्म केलं तर त्याचं पुण्याचं फळ कधीही संपत नाही, कारण अक्षय म्हणजेच कधी क्षय न होणारे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आज खूप जास्त कर्म करा. आणि ह्याच दिवशी आता खूप जास्त वाचनात येतं, तर सध्या युगंधर आहे वाचन. त्या युगंधरामध्येच वर्णन आलं होतं की श्रीकृष्णाने ह्याच दिवशी द्रौपदीला अक्षय पात्र दिलं होतं की ज्या पात्रातील अन्न कधीच संपणार नव्हतं. करता येतं तेवढं अन्नदान आपण ह्या दिवशी करतो. तर आज आमरस, पुरी, चपाती हा स्पेशल डिश ठेवली आहे, कारण की पुरणपोळी तर शक्यतो आता उन्हाळ्याचं कोणी खाणार नाही. आता आंब्याचं सीझन चालू आहे, तर म्हटलं आमरसच करूया. तर बघूयात, आता यांना पण ऑफिसला जायचं, मलाही ऑफिसला बसायचं 12:30-1च्या दरम्यान. आज लेटच लॉग इन करू, चालतं एखाद्या दिवशी जर लेट लॉग इन केलं तर जाऊन स्वयंपाकाची तयारी करायची. तर चला. खाली आले. आईंची मस्तपैकी देवपूजा चालली होती. आंब्याच्या फ्रेश पानांपासून कलश तयार करून झाला होता. आईन पप्पा आज नाश्त्यासाठी नव्हते, कारण की आज नैवेद्य दाखवल्यानंतरच ते जेवणार होते. तोपर्यंत नाश्ता वगैरे काहीच त्यांनी केला नाही. आज नाश्त्यासाठी आम्ही दोघे तिघेच होतो, तर म्हटलं की आपला साधा गोड शिरा करूयात आणि मग स्वयंपाकाला लावूयात. नाश्ता करून झाला आणि सगळ्यात पहिले आमरस करायला घेतला, कारण की पिठूभाऊ लवकर 10 वाजता जेवण करण्यासाठी येणार होते. तोपर्यंत म्हटलं आमरस थंड झाला पाहिजे. त्याच्यामुळे नाश्ता झाल्यावर पहिली गोष्ट म्हटलं आमरसच करून घेऊ, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करूयात. पुरणपोळी कोणीच खाल्ली नसते ना. बस. पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य आजकाल बाजारामध्ये मिळतं, तर पप्पांनी सकाळ सकाळ जाऊन आजच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य ते घेऊन आले. एकीकडे नेत्राचं माझ्या स्वयंपाकाची तयारी चालू होती, तोपर्यंत आईंनी पूजेची सर्व तयारी करून घेतली. आम्हाला आजच सासरे नाही आहेत, म्हणून आईंनी ह्या कऱ्याची पूजा केली. ह्या कऱ्याला हळद, कुंकू किंवा चंदनाचा टिळा लावतात आणि साध्या पद्धतीने आपले फुलं वगैरे वाहून हार वगैरे घातला जातो. ठेवायचं आता. नैवेद्य ठेवल्यानंतर झालं. नैवेद्य देते मी. घरामधली सगळी तयारी करून झाली होती. आता फक्त पिठूभाऊंची यायची वाट बघत होतो, कारण की ते आल्यावर ते आधी जेवण करतील आणि मग आईन पप्पा पण उपवास सोडणार होते. त्याआधी आई म्हटल्या की आपलं उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं राहिले, ते करून घेऊयात, तोपर्यंत पिठूभाऊ येतीलच.
नैवेद्यासोबतच आज जे सिजनेबल फळ आहे आंबा, खरबूज, टरबूज, आंब्याचा तर आमरस झालाच, पण खरबूज आणि टरबूज सुद्धा नैवेद्यात ठेवतात आणि जे व्यक्ती आपल्या घरी जेवणासाठी आपण बोलवले त्या व्यक्तीला पण ते खरबूज आणि टरबूज दिलं जातं. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चल चल लवकर मोमो, मच्छर येत आहेत खूप. इरा बाहेरच जा.